हे बघ चंदे, ध्यानात ठेव. जास्ती कौतिक केलं की नाही की अंगलट येते. हा, अंगलट येते. अव ताई साहेब येणारच बघा. हवं ते मास्तर येईल, लईच मागं लागले रानादाच्या. उठता बसता शिक शिक शिकच म्हणत्या. असं नव्ह, लई शिक शिक करायला ना मास्तरडी. आता तू बघ त्या आडाने कसा बिथरतोय ते बघ तू. हा, म्हणजे शिकणं राहिलं बाजूला आणि यांचं रुसवण फुगवण निस्तरता निस्तरता त्या रागू महिन्याच्या नाकीनं येणार होय. आता कसं शाण्यासारखं बोललीस, कधीतरी असं माणसानं शाण्यासारखं बोलत जावं चंदे. बरं ताई साहेब, समजा उलट झालं तर? आव म्हणजे मास्तरनीच्या प्रेमापोटी रानादा शिकला म्हणजे मग काय तुमचं काय खरं नाही बघा ताई साहेब. मग काय तुमचे ते पैशाचे झोल एकतर बंद तर होतील नाहीतर बाहेर तरी येतील. चंदे, तुला का नाही काही चांगलं म्हणायची सोयच राहिलेली नाही बघ. असं काय बी होणार नाही. आणि झालं तर चल, लागली बेट लागली. हा हा, तू जर हारली तर तुझ्या हातावर आम्ही उदबत्तीचं चटकं देणार. आणि तुम्ही हारला की म्या काय म्हणली? चटक घेणार. तुम्ही जेवढं चटक देणार तेवढं मी घेणार. मी तुमचीच आहे ना वा. काय नाही, तू काय आता आमची राहिलेली नाहीस. लई जीभ चुरू चुरू करायला लागली बघ तुझी. एक दिवस का नाही तुझ्या जिभेवरच चटकं देणार आहे. चल आता. होय, इथनं सटकल्यालाच बरं. चला. चटकलेलं का बरं? हे आमचं घर आहे, स्वतःचं हक्काचं. आम्ही कुणाच्या बाला बी घाबरत नाही. चंदे, ध्यानात ठेव. असं आहे. या जरा इथं बसा. घटकाभर हवा खाऊ. हा, बसा बसा बसा. हे गपे, ही असली येळ आलेली नाही नंदितावर अजून. आव ताई साहेब बसा की. चंदे गब्बस. आव असं का करता? चंदे, आव थांबा थांबा. खूप दिवसांनी आलो ना आपण या जागी. होय. आपल्या प्रेमाच्या प्रवासातले खूप महत्वाचे क्षण या जागी घडले.